राज्यात आजही पावसाचा जोर कायम। रायगड आणि पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाण्यासह पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी। लातूरच्या जळकोट तालुक्यात तिरू नदीला पूर, बेळसावंगीतील ग्रामस्थांचं वाढवणा येथील सुरक्षित स्थळी स्थलांतर। अहिल्यानगरच्या करंजी परिसरात मुसळधार पाऊस, तुफान पावसामुळे पुन्हा पूरस्थितीची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। बीडमधील अतिवृष्टीचा रेल्वे वाहतुकीला फटका, परळी ते परभणी मार्गावरील रेल्वे पटरीचा भराव खचला। हैदराबादकडे जाणाऱ्या सर्व गाड्या परभणी पोखर्णी स्थानकावर थांबवल्या। जालन्यात दहिवाण खुर्द बनगाव मार्गावर पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास, गुडघाभर पाण्यातून काढावी लागते वाट। पुराच्या पाण्यातून प्रवास करतानाचा थरारक व्हिडिओ समोर। मुसळधार पावसामुळे बीडमधील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरले। बिंदुसरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका, तब्बल 7 दिवस बंद असलेलं शिवनी गाव पाणी ओसरल्यानंतर सुरू। अनेक वर्षांपासूनचा संसार एका पुरामुळे विस्कळीत। साताऱ्याच्या दुष्काळग्रस्त मानखटाव तालुक्यात पावसाचं थैमान, नद्या दुथडी भरून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं। म्हसवड शिंगणापूर रस्ता पाण्याखाली। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेची आज दुपारी बैठक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन। धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या दीपक बोराडेंना मुख्यमंत्र्यांचा फोन, बैठकीला या, चर्चेतून मार्ग काढू, आंदोलन मागे घेण्याचं फडणवीसांचं आवाहन। पुण्यातील गुंड निलेश घायवळ परदेशात पळाला, तुफान पैसा कमवून लंडनमध्ये आलिशान घर बांधलं, मुलगाही हायफाय शाळेत। घायवळवर मकोका अंतर्गत पुण्यात गुन्हा दाखल।